वर्ष झाला तर काही इलाज नाही है, काही पैसा नहीं। कब होगा काम? जिनके नाम पे घर है वो मर के परलोक चले जाएंगे, उसके बाद होगा काम? आने जाने को रास्ता नहीं रहता। जो आमच्यासाठी चांगला लागेल त्याला मत देऊ आम्ही। पंजे आले त्यापैकी येतं कोणी काम करणारा नाही। विकास म्हटलं तर तसं विकासाच्या नावानं काहीच नाही झालेलं आहे। तिनं काहीतरी विकास केला होता, रोड वगैरे बनवला होता। नागपूर महानगरपालिका निवडणूक जवळ येते आणि प्रत्येक प्रभागात सारखेच प्रश्न आहेत। आपल्या भागात नेमकं काय बदल, रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, रोजगार या सगळ्यांबद्दल नागपूरकर काय म्हणत आहे, राजकीय घोषणांनी जनतेचा विचार आणि उमेदवाराआधी नागरिकांचा कौल जाणून घेण्यासाठी आम्ही थेट मैदानात उतरलो आहोत। नागपूरकरांच्या प्रत्येक कोपऱ्यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार जनतेचा कौलनामा। आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये लोकांशी संवाद साधणार आहोत। आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठल्या प्रभागाचे आहात? माझं नाव दीपा उईके आहे आणि मी प्रभाग क्रमांक 10 वरून आहे। काय तुमच्या प्रभागामध्ये कुठली समस्या आहे आणि काय वाटतं किती विकास झालेला आहे? विकास म्हटलं तर तसं विकासाच्या नावानं काहीच नाही झालेलं आहे। जसं की अजूनपर्यंत आमच्याकडे गटर लाईन नाही आहे, लेकर नाही आहे, लहान लेकरं खेळत राहतात, असं गाड्या असं येतात। त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? नगरसेविका येतात, काही म्हणून जातात, पण ते काम कोणतंच करत नाही। म्हणूनच अपेक्षा आहे की काही झालं पाहिजे आपल्या वस्तीमध्ये। आमच्या घरी आणखी पाणी येते तर पूर्ण घरपर्यंत पाणी धसते। आम्ही त्यांच्याकडे गेलो जे नगरसेवक आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो, कोणी म्हणतं तिकडं जा, कोणी म्हणतं इकडं जा। आम्ही कुठं जावं, कुणाला काय सांगावं? समस्या आता फारच आहे, पण त्याचं निराधार काही होत नाही। म्हणूनच तुम्ही पाहू शकता आमचं घर, आम्ही जास्त काही श्रीमंत आहे नाही, आमच्याकडे गाडी घोडा काहीच नाही आहे। साधारण आमचा एक झोपडा आहे, ते दिसतच आहे समोर, पन्नी टाकलेला आहे, ते घरात तुम्ही घेऊ शकता। सर्व हातमजुरीवाले आहेत आणि ते तर जाऊ द्या, ते तर आपलं आहे, पण जे पाणी धसते त्याचं काय? पूर्ण पाणी आमच्या घराच्या अंदर धसते। अजून गटर लाईन नाही भेटलेली आहे आम्हाला, नाला नाही आहे, काही नाही। हे आम्हाला ते जे कोणी येतील इथून त्यांना तेच आहे की आमचं गटर लाईन टाकून द्या आम्हाला। जो आमच्यासाठी चांगला लागेल त्याला मत देऊ आम्ही। आम्हाला काही पैशाचे लेणं देणं नाही ना, काही नाही। आमचं काम चांगलं केलं त्याला मत देऊ आम्ही। आता आम्ही गटरसाठी इतके परेशानी होतो महिन्याभरापासून का आम्हाला त्याचा हात आहे। मोठ्या जबरदस्तीने त्यांना घेऊन यावं लागते है ना। तो सफाई पण नाही करत, काढून ठेवून देतात, 2-2 महिने नेत नाहीत कचरा। कोण होतं नगरसेवक या अगोदर? मी तो सरस्वती गडामनं केलं होतं, ते एवढंच माहित आहे, त्याच्यानंतर कोणी नाही। लक्ष्मी उईके तर आलीच नाही आजवर। पंजे आले त्यापैकी येतं कोणी काम करणारा नाही। कुठला विकास झालाय तुमच्या प्रभागामध्ये? विकास आता इकडे तिकडे होत आता आपण का म्हणून आपण तो आपला वस्तीचा प्रभाग धरू ना। आमच्या प्रकारचा आतापर्यंत विकास काहीच नाही झाला। सिर्फ ते पंजेवाले सर्वेसाठी तिनं काहीतरी विकास केला होता, रोड वगैरे बनवला होता आमच्यासाठी, ते विकास झालेला आहे। आणि समोर माझा काही नाही, समोर आणखीन झालं पाहिजे आणि आम्हाला पट्टेसाठी केला पाहिजे। घरचा लोक पाहिजे हमारा, वो गद्दली पूरी उधर जाती गली, आने जाने को रास्ता नहीं रहता उधर। क्या करे, 2 बार गिरे, देखो जाके कैसी गली हुई है बड़ी, गटर देखो कैसा हुआ है, 2-3 बार गिरी पड़े गली में, कोई भी काम से होता। पूरे गटर ढकने का नाम है उधर के, क्या करेंगे? पास से होता पाणी उधर। त्याच्यासाठी भी काही आता 1 वर्ष झाला तर काही इलाज नाही आणि काही पैसा नाही। सरकारकडून तर काहीच भेटलेला नाहीये म्हणजे अजून। कुठे राहता तुम्ही? घराच्या मागे तुमच्या एरियामध्ये कुठले कामं झाले आहेत का कुठले कामं व्हायचे आहेत? आमच्या एरियामध्ये कामं झाले होते, नानाजी काका होते तेव्हा आमची कामं खूप चांगली झाली। तेव्हापासून ते लोकांनी हे केलं, आता कामात हे दिसूनच झाले तुम्हाला काय काम गरीब माणसं जाय आले रस्ता तरी चांगला नाही, पाहून तर राहिले। तुम्ही रडत आहे, नेमकं काय कारण आहे रडण्याचं? वाटते मदत तिला काही सुखत नाहीये। जे इथले अगोदरचे नगरसेवक होते त्यांना भेट दिली आहे का तुम्ही? काय बाबी नाही दिली,
ते मला भेटले की कामाला चालली जाते एवढं केलं. आणि मग तुमची आवाज ऐकू आला तर मग इकडे आली मी करून केलं. दिल्ली में हमारे घर के आसपास सीमेंट कांक्रीट नहीं कर रहे। आज हमारे को उससे बहुत परेशानी, बहुत दिक्कत है। पानी घुस रहा हमारे घर में, आजू बाजू का पानी घुस रहा है। घर गिरेगा तो कौन भर के देगा उसको? अब हमारी ताकत है क्या बनाने की? तो यही काम हमारे सारे अधूरे है, हमारा कोई काम नहीं कर रहा। वहाँ नहीं मिलेगा वहाँ जाएंगे, वहाँ नहीं मिलेगा वहाँ जाएंगे, वोट करके आएंगे। हमको क्या मिलता? राहण्यासाठी का पाहिजे? आपलं घर पाहिजे ना स्वतःच्या. पट्टे झाले का आमच्या नावावर? आतापर्यंत नाही झाले. किती वर झाले? आमची फाईल तिथे पडली आहे. कॉर्पोरेशन मध्ये जेती पण आहे, पण कोणताही एक की त्या फाईलवर काहीच काम नाही झालं. काम नाही झालं तुम्ही विचारा. हा साहेब नाही आहे, साहेब दौऱ्यावर आहे, आता हे आहे, आता ते आहे. होईन काम? केव्हा होईन काम? कब होगा काम? जिनके नाम पे घर है वो मर के परलोक चले जाएंगे, उसके बाद होगा काम? काम होना चाहिए. काम कब होना चाहिए कि भाई हमारे जीते जी हम हमारे बच्चों को बता सके कि हमने ये काम किए है, ये सुविधा किए, ये नाली की सुविधा, ये रोड की सुविधा, ये आम सुविधा, ये सभी वादे करते हैं. हम ये नाली सफा करके देंगे, ये झाड़ू मारने वाला रोज भेजेंगे, ये काम लेके क्या करेंगे हम? महानगरपालिकेवाले येतात का कचरा उचलायला किंवा साफसफाई करायला? आते ना, 2-3 दिन में एक बार आते. 4 दिन पहले ये गटर की कंप्लेंट डाले थे कि भैया हमारे यहाँ से गटर बहता है, हमारे यहाँ छोटे बच्चे खेलते हैं, बीमार होंगे कौन जिम्मेदार? माँ बाप. कारपोरेशन थोड़ी जिम्मेदार है. गटर बह रहा तो हमारी गलती है. अब जो नेता चुन के आएंगे एक बार फिर से उनके पास अपनी अर्जी रखेंगे और वो अर्जी को ऐसा धक्का मारेंगे कि आपके काम नहीं करते हैं करके, और अर्जी फिर साइड में रहेंगी 5 साल के लिए. फिर वो 5 साल बाद फिर हाथ जोड़ते हुए आएंगे और बोलेंगे अरे हम तो आए थे, आपका काम करते, ये करते. कोई नहीं करते. यहाँ आने वाले जो सभी है नेतागण, मैं सभी को बोलूंगा, एक भी नहीं सभी को बोलूंगा, ये काम आप इतना अच्छा करते हैं कि ऐसा लगता कितनी तारीफ कर रहा और कितनी नहीं.